ट्रेडिंगमध्ये कॅन्डल महत्त्वाची असते हे आपण सगळ्यांनी ऐकलंय. पण कॅन्डल बरोबरच एक गोष्ट अजून पॉवरफुल आहे आणि ती समजली तर तुमचं ट्रेडिंग कम्प्लिटली बदलू शकतं. ती गोष्ट आहे लिक्विडिटी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्रेकआउटच्या मदतीने ट्रेडर्सला कसं ट्रॅप केलं जातं. त्या ट्रॅपमध्ये लिक्विडिटीचा नेमका काय रोल असतो, लिक्विडिटी कशी ट्रॅक करायची आणि तिचा वापर करून आपण स्मार्ट पद्धतीने ट्रेड करायचा कसा प्रयत्न करू शकतो. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनतीने कॉम्प्लेक्स विषय अगदी सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की अशाच इम्पॉर्टंट गोष्टी पुढेही समजून घ्याव्यात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता वळूया मुख्य विषयाकडे. साधारणपणे जेव्हा प्राइस एखाद्या रेझिस्टन्स जवळ येते, जसं आपल्या एक्झाम्पलमध्ये 22,000 पकडूया, तेव्हा बायर्स ब्रेकआउटची वाट बघत असतात. इमेजमध्ये दिसतंय तसं 22,000 ते 22,050 हा लिक्विडिटी झोन आहे, जिथे कॉल बायर्सचे बाय ऑर्डर्स आणि शॉर्ट सेलर्सचे स्टॉप लॉसेस लागलेले असतात. त्यामुळे प्राइस जरा वर गेली की ब्रेकआउट दिसतो आणि बायर्स लगेच कॉल बाय करतात आणि शॉर्ट सेलर्स सेल करतात. पण ॲक्च्युअल गेम इथे सुरू होतो. प्राइस 22,000 ब्रेक करून 22,030 ते 22,050 पर्यंत स्पाइक देते. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे हा लिक्विडिटी स्वीप आहे. या मूव्हमध्ये कॉल बायर्स एंटर होतात आणि शॉर्ट सेलर्सचे स्टॉप लॉसेस हिट होतात. आता ही मूव्ह रिअल डिमांडमुळे नसते, ती फक्त स्टॉप लॉस ट्रिगरमुळे असते. एकदा लिक्विडिटी संपली की बायर्स कमी पडतात आणि प्राइस रिव्हर्स होते. त्यानंतर लगेच रिजेक्शन येत आणि प्राइस खाली पडते. म्हणजेच ब्रेकआउट फॉल्स ठरतो आणि कॉल बायर्स ट्रॅप होतात. इथे बिग प्लेयर्स वरच्या लिक्विडिटी वापरून पुट बाय करतात आणि मार्केट खाली ढकलतात. आता दुसऱ्या इमेजमध्ये ऑप्शन चेनचा यूज दाखवला आहे. कॉल साईडवर 22,000 ते 22,200 मध्ये हेवी ओपन इंटरेस्ट आहे, म्हणजे कॉल सेलर्स त्यांच्या स्टॉप लॉसेस बरोबर बसले आहेत, म्हणजे अपसाईड लिक्विडिटी आहे. पुट साईडवर 21,700 ते 21,800 मध्ये हेवी ओपन इंटरेस्ट आहे, म्हणजे पुट सेलर्स त्यांच्या स्टॉप लॉसेस बरोबर बसले आहेत, म्हणजे डाऊन साईड लिक्विडिटी आहे. मार्केट बहुतेक वेळा या लिक्विडिटी झोन्सकडे जात, तिथे ऑर्डर्स ट्रिगर करत आणि मग डायरेक्शन घेत. म्हणून प्रॅक्टिकल अप्रोच असा ठेवायचा की ब्रेकआउट दिसला तरी लगेच कॉल बाय करू नका. आधी लिक्विडिटी स्वीप आणि रिजेक्शन कन्फर्म होऊ द्या. जर प्राइसवर जाऊन लगेच खाली रिजेक्ट झाली तर तिथे पुट बाय करण्याची ऑपॉर्च्युनिटी तयार होते. एंट्री आयडियली 22,000 खाली, म्हणजे रिजेक्शन नंतर घ्यायची. स्टॉप लॉस 22,060 वर ठेवायचा, म्हणजे लिक्विडिटी झोनच्या वर. आणि टार्गेट 21,800 किंवा खाली ठेवता येत, म्हणजे तुम्ही कॉल बायर्सच्या ऑपोजिट साईडला ट्रेड करता आणि स्मार्ट मनी सेलर्स सोबत जाता. सोप्या भाषेत सांगायचं तर बेस्ट ट्रेड्स तेच असतात जिथे मॅक्सिमम लोक रॉंग असतात. मार्केट तुम्हाला कन्फ्यूज करायला बनलेलं आहे. कॅन्डल्स तुम्हाला स्टोरी दाखवतात, पण लिक्विडिटी तुम्हाला ट्रूथ दाखवते. त्यामुळे पुढच्या वेळी चार्ट उघडला की कॅन्डल पॅटर्न्स बरोबरच एक प्रश्न विचारा, लिक्विडिटी कुठे आहे? हा माइंडसेट शिफ्ट झाला तर तुमचं ट्रेडिंग नेक्स्ट लेवलला जाईल. रिमेंबर, स्मार्ट मनी कॅन्डल्स बरोबरच लिक्विडिटी हंट करतं.